बातमी मालवणची। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मालवणमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत। मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले। नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यात कुठली कलमं लावता येतील त्या कलमांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मालवण तालुका शिवसेनेतर्फे आज मालवण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेले आहे। पाहूया त्या संदर्भाचं सविस्तर वृत्त। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याबद्दल मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन मालवण पोलीस स्टेशनला देण्यात आले। सूक्ष्म लघु व मध्यम केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल रायगड येथील पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे तिथे असतो तर कानाखाली मारले असते अशी दादागिरीची धमकी वजा बेताल वक्तव्य केले असून नारायण राणेंनी स्वतः महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असून कर्मधर्म संयोगाने आज केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या मुखातून हे वाक्य शोभा देत नाही। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद हे संविधान पद असून नारायण राणे हे मागील 2 महिन्यांपासून बेजबाबदार बेताल वक्तव्य वारंवार उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांबाबत करीत आहेत। तरी आपण नारायण राणे यांच्या विरुद्ध कायद्याअंतर्गत येणारे कलम लावून तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन मालवण पोलीस स्टेशन मधील पोलीस फाळणे यांच्याकडे देण्यात आले। आज आपण या ठिकाणी आणि हे जर नाही झालं तर यामुळे आमचं तीव्र आंदोलन किंवा या ठिकाणी या जबाबदार मात्र तुम्ही असाल। काल नारायण राणे यांनी जे वक्तव्य आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलं, आमच्या पक्षप्रमुखांबद्दल केलं, त्याचा आधी पहिल्यांदा संपूर्ण तालुका शिवसेनेच्या वतीने आज आम्ही निषेध करतोय आणि या निषेधाचा निषेध करून या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आपण तालुका शिवसेनेच्या वतीने सर्वच पोलीस स्टेशनला देतोय। आज आचरा पोलीस स्टेशनला तिथले कार्यकर्ते त्या ठिकाणी देत आहेत। कट्टा पोलीस स्टेशनला या ठिकाणी गुन्हा नोंद करा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। हा जर गुन्हा या ठिकाणी त्यांनी जर केला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी शिवसैनिक, सर्व तालुक्याचे शिवसैनिक, आमचे उद्धवजी साहेब माननीय मुख्यमंत्री हे आमचं दैवत आहे। जसे बाळासाहेबसुद्धा आमचे दैवत आहे तसं उद्धवजी ठाकरे साहेब आमचं दैवत आहे, आमचे कुटुंब प्रमुख आहे आणि आमच्या कुटुंब प्रमुखावर ज्यावेळी कोणी काही बोलतील त्यावेळी शिवसैनिक कदापि गप्प बसणार नाही। या ठिकाणी त्याचा योग्य तो समाचार या ठिकाणी शिवसैनिकांकडून घेतला जाईल। भले कुणी असो, जो कोणी या ठिकाणी शिवसेनेबद्दल, शिवसेना प्रमुखांबद्दल या ठिकाणी आणि शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल या ठिकाणी बोलेल त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं सामर्थ्य या ठिकाणी सर्व शिवसैनिक आणि सर्व मालवण तालुकावासियांनी ठेवलेलं आहे। त्यामुळे कुणी असं भ्रमात राहू नये, या जिल्ह्याची शांतता या ठिकाणी टिकून राहावी या ठिकाणी आम्ही नेहमी प्रयत्न करतो। पण ही शांतता किंवा या तालुक्याची शांतता भंग करण्याचं काम जर काही जणांकडून जर होत असेल तर त्यावेळी शिवसेना हा अपवाद असेल की शिवसेना ही नामर्द नाही। या ठिकाणी लढवय्यांची सेना आहे, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि हे बाळासाहेबांचे शिवसैनिक यापुढे जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय या थांबणार नाही। की मुख्यमंत्री आहेत यांच्या विरुद्ध किंवा यांच्याबद्दल जे नारायण राणे जी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय खेदजनक आणि संताप व्यक्त करणार आहे आणि अशा प्रकारचा संताप आमच्यातून जो उद्रेक होईल तो अतिशय वेगळ्या प्रकारचा असेल। कारण आजपर्यंत नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आज वेगवेगळ्या पद्धतीने असे आरोप करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमी शिवसेनेवरती असेच आरोप, असेच शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला। परंतु आज युवा सेना असेल, सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, हा कदापि याच्या पुढे हा आरोप किंवा हे असे शिंतोडे आम्ही सहन करून घेणार नाही। त्यामुळे कालच्या त्यांच्या वक्तव्यावरती अगदी आम्ही सर्व महिला असतील, शिवसैनिक असतील आणि युवा सेनेचे सर्व युवा आमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांच्या वतीने आम्ही अतिशय अगदी खूप घाणेरड्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने जे आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही खूप निषेध व्यक्त करतो। आणि यानंतर जर आज आम्ही या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद द्यावा, नाही तर याचा उद्रेक अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला बघायला मिळेल। या निमित्त मी सांगू इच्छितो की आदरणीय सुरेश प्रभू पण खासदार आहेत, पण त्यांची वागण्याची पद्धत कशी आहे सगळ्यांनी बघितलेली आहे किंवा आमच्यासारखे जे राजकारणात नवीन आले आहेत त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशी त्यांची वागणूक होती। असं असताना अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांबद्दलचं वक्तव्य करणं हे खरोखर आमच्यासारख्यांना खेदजनक वाटतं। म्हणजे जी नवीन पिढी या राजकारणाकडे बघते आहे सध्या, त्यांच्या मनात या राजकारणाबद्दल आता साशंकता निर्माण झालेली आहे
आणि सांगितल्याप्रमाणे की गेले 10-12 वर्ष चांगल्या प्रकारे या ठिकाणी इलेक्शन्स होत होती, शांततेच्या मार्गाने होत होते. आता ते इलेक्शनचं हे वातावरण हे गढूळ करण्याचं काम कारच्या वक्तव्यावर झालं आहे. त्याच्यामुळे मी त्याचा निषेध करतो. यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, किरण वाळके, मंदार गावडे, गणेश कुडाळकर, किशन मांजरेकर, तपस्वी मयेकर, आकांक्षा शिरपुटे, दीपा शिंदे, पूनम चव्हाण आदी उपस्थित होते. वैभव माणगावकर, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.